श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गुजरातमधल्या गांधीनगर इथे G20 आरोग्यमंत्री आणि प्रतिनिधी यांच्या 3 दिवस सुरू असलेल्या बैठकीचा काल समारोप झाला. कोरोनासारख्या आरोग्य क्षेत्रातील जागतिक संकटासोबतच आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिबंध करणं तसंच अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. या बैठकीतली भारताची भूमिका तसंच जागतिकदृष्ट्या या बैठकीचं असलेलं महत्त्व याबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, वसुधैव कुटुंबकम या भारताच्या संकल्पनेनुसार आरोग्य क्षेत्रातही संपूर्ण जगाला एका कुटुंबाप्रमाणे आरोग्यविषयक सुविधा कशा उपलब्ध होऊ शकतील यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. गांधीनगर इथे पार पडलेल्या G20 आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत डिजिटल आरोग्य नवकल्पना आणि जागतिक आरोग्य समावेशकतेचे उपाय तसंच आरोग्य सेवा सुधारण्याच्या आवश्यकतेबाबत व्यापक चर्चा करण्यात आली. या बैठकीबद्दल पत्रकार चैतन्य देशपांडे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. गुजरातच्या गांधीनगर येथे G20चं संमेलन ज्याची भारत यंदा अध्यक्षता करतो आहे त्याच्यातील एक महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम झाला. यामध्ये आरोग्य मंत्री सर्व देशांचे आणि वित्तमंत्री आणि आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे जे अधिकारी आहेत या सगळ्यांची बैठक गांधीनगरमध्ये झाली. यात गांधीनगरमध्ये झालेल्या G20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निष्कर्ष आणि दस्तावेज यांना मान्यता देण्यात आली आहे. यात प्रत्येक देशाचे आरोग्यमंत्री हजर होते. आपल्या देशाचे आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडविया हे सुद्धा या ठिकाणी हजर होते. त्यांनी मुख्य कार्यक्रमाला संबोधित केलं. आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा या संमेलनाला संबोधित केलं. मुळात या कार्यक्रमामध्ये जगाच्या पुढच्या अनेक वर्षांच्या दृष्टीने जे आरोग्यविषयक सध्याचे जे विषय आहेत आणि पुढची काही वर्ष ज्या विषयांची धरून संपूर्ण जगाला एकत्र येऊन काम करायचं आहे त्या सर्व विषयांवरती अगदी सारासार चर्चा या एकंदर संमेलनामध्ये करण्यात आली. महत्वाचं म्हणजे हे संमेलन किंवा यामध्ये झालेल्या चर्चा या दृष्टीने महत्वाच्या आहेत कारण की यात सर्वाधिक महत्व आपल्या यंदाचा जो वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हे जे वसुधैव कुटुंबकम हे आपलं भारताने दिलेला जो संदेश आहे G20 मध्ये त्याला धरून जागतिक सहकार्याने आपल्याला आरोग्य विषयक अनेक प्रश्न हे कसे सोडवता येतील यावरती अगदी सारासार विचार करण्यात आला. मुख्यत्वे करून आता आपल्या सर्वांना माहिती आहे की काहीच दिवसापूर्वी येऊन गेलेली कोविडची जी महामारी आहे या कोविडच्या महामारीमुळे केवळ एक देश किंवा 2 देश प्रभावित झाले नाही तर संपूर्ण जग प्रभावित झालं. म्हणजे आरोग्य विषयक जर इमर्जन्सी ज्याला हेल्थ इमर्जन्सीज म्हणतात तशा जर हेल्थ इमर्जन्सी आल्या तर कुठल्या तरी एका भागाला किंवा एका देशालाच नाही तर संपूर्ण जगाला एकत्रित त्याला सामोरं जावं लागतं. यासाठी पूर्ण जगाने मिळून अशा हेल्थ इमर्जन्सीसाठी काय तयारी करायला पाहिजे यासाठी हे अशा इमर्जन्सीज येऊ नये महामारी येऊ नये यासाठी काय तयारी करायला पाहिजे. त्यानंतर प्रिपेअर्डनेस आणि रिस्पॉन्स PPR नावाचा एक खूप महत्वाचा विषय असतो त्यावरती यामध्ये महत्वाचं डिस्कशन यामध्ये करण्यात आलं. शिवाय जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लसीकरण किंवा लसीची निर्मिती हा एक खूप महत्वाचा विषय या 2 वर्षामध्ये आपल्या सर्वांनी अगदी जवळून बघितला. तर लस ही केवळ एका देशात जर निर्माण झाली तर त्या देशातल्या लोकांनी ती घेतली तर पूर्ण जग किंवा त्या देशातले सगळे लोक सुरक्षित होत नाहीत तर मुळात सर्वांना ती लस द्यावी लागते. संपूर्ण जगभर जर ती लस अखिल मानव समूहाला दिली तर आणि तरच केवळ आपण या महामारीपासून किंवा साथीच्या रोगांपासून सुरक्षित राहू शकतो. या दृष्टीने लस निर्मिती करण्याच्या दृष्टीने सर्वांना सुरक्षित परिणामकारक चांगल्या दर्जाची आणि परवडण्याजोगी अशी औषधं अशा लसी कशा काय निर्माण करता येतील यासाठी जागतिक स्तरावर काय सहकार्य अपेक्षित आहे हे सगळं या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अगदी उच्चस्तरीय अशा सर्व मंत्र्यांनी एकत्रितपणे चर्चा करून त्यावरती निर्णयही घेतले आणि 20 जवळपास मुद्द्यांवरती ते एकत्रितपणे निर्णय घेऊन एक डॉक्युमेंट जे आहे त्यावरती साईन झाले. याचा अर्थ असं म्हणता येईल की त्यावरती खूप महत्वाचे निर्णयावर त्यांनी सह्या केल्या. यात डिजिटल हेल्थ ज्याला म्हणतात आपल्याला बऱ्यापैकी परिचित असलेला हा विषय आहे. आता
डिजिटल हेल्थचा वापर करून पुढे पेशंट केअरसाठी म्हणजे रुग्णांच्या एकंदर फायद्यासाठी डिजिटल हेल्थचा वापर कसा करता येईल या दृष्टीने खूप महत्वाची चर्चा झाली. राष्ट्रीय स्तरावर नवीन नवीन डिजिटल आरोग्य सेवा राबवण्यात भारताने तर पुढाकार आधीपासूनच घेतलेला आहे. आपण ज्या पद्धतीने लसीकरण केलं त्यामध्ये आपण डिजिटली किती सुंदर पद्धतीने लसीकरण हे केलं जाऊ शकतं, राबवलं जाऊ शकतं याचं उदाहरण जगासमोर आपण सादर केलेलं आहे. तर त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर डिजिटल कार्यक्रम जर कुठल्या देशाने केला असेल तर भारताने केला आहे. त्यामुळे डिजिटल कार्यक्रमाचा खंदा पुरस्कर्ता म्हणून भारत आहे आणि त्यासाठी ही जी एकंदर बैठक आहे या बैठकामध्ये जास्तीत जास्त डिजिटल आरोग्य संबंधी जागतिक उपक्रम जे आहेत त्याचे प्रयत्न आणि कुठले डिजिटल उपक्रम सर्वोत्तम आहेत त्यांची पद्धती आणि हे सगळं एकत्र करून आरोग्य सेवेला आणि सर्वांना आरोग्य समान मिळावं या दृष्टीने एकात्मिकरित्या कसं काय पाऊल उचलता येईल यावरती एकंदर चर्चा करण्यात आली. यात WHO जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्याचे सर्वा टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस हे सुद्धा त्या ठिकाणी होते आणि जागतिक आरोग्य सेवा हा कुठला तरी एक देश एकट्याने सुनिश्चित करू शकत नाही. तर ह्या सर्व सुविधा या सर्व ज्या या क्षेत्रात होणारी प्रगती आहे या सर्वांची ही प्रगती सगळ्यांसोबत जोपर्यंत आपण वाटून घेत नाही तोपर्यंत तिचा फायदा पूर्ण अखिल मानव जातीला होणार नाही असं त्यांनी यामध्ये सांगितलं. टेलिमेडिसिन आणि AI ज्याला म्हणतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या डिजिटल क्षेत्रात आरोग्य तंत्रज्ञानात या क्षेत्राचा या सामर्थ्याचा अतिशय लक्षणीय असा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेलिमेडिसिन याचा खूप वापर करायचा आहे. या दृष्टीने देखील खूप महत्वाचे मुद्दे यामध्ये या सर्व शीर्ष नेतृत्वाने ठरवले आणि त्या दृष्टीने महत्वाचे असे निर्णय यामध्ये घेण्यात आले आहेत. काही महत्वाचे जर निर्णय सांगायचे झाले की ज्याचा परिणाम आपल्यावरती थेट होणार एक व्यक्ती म्हणून किंवा नागरिक म्हणून तर G20 जॉईंट फायनान्स हेल्थ टास्क फोर्स याची निर्मिती आधीच झालेली आहे आणि या जॉईंट फायनान्स हेल्थ टास्क फोर्सला जास्तीत जास्त प्रबळ बनवण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला जेणेकरून पॅन्डेमिक सारखी किंवा महामारी सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर त्याचं अगदी व्यवस्थित आपल्याला लोकांना जास्त त्रास न होता त्याचं मॅनेजमेंट अगदी व्यवस्थित करता येईल. याशिवाय सध्याच्या परिस्थितीमध्ये जे जगासमोर प्रश्न आहेत म्हणजे ट्युबरक्युलोसिस TB ज्याला आपण म्हणतो त्यानंतर क्षयरोग त्यानंतर क्लायमेट चेंजमुळे परिणाम जे आपल्या आरोग्यावर होतात ते वाढतं हायपर टेन्शन आणि डायबिटीज म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह त्यानंतर अन्न सुरक्षा आणि न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणतो न्यूट्रिशन नीट उपलब्ध न होणे आणि नवीन जे काही विद्यार्थी आहेत कमी वयाचे त्या सगळ्यांच्या एकंदर आरोग्य सुविधेच्या दृष्टीने आपण काय करू शकतो यावरती यामध्ये महत्वाचे काही जे मुद्दे आहेत त्यामध्ये डिस्कस करण्यात आलं. एक 75 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर एकंदर भारताने या क्षेत्रात केलेली प्रगती हे बघू जाता आपण या G20 समूहाला बऱ्यापैकी एक चांगलं उदाहरण त्यांच्या समोर सादर करू शकलो. याशिवाय वन हेल्थ नावाचा एक खूप महत्वाचा विषय आहे जो सामान्य लोकांना इतका माहिती नाही की वन हेल्थ म्हणजे जनावरे आणि मनुष्य यांच्या आरोग्याला जोडणारा एक दुवा आहे कारण की अनेक व्हायरस हे प्राण्यांमधून माणसामध्ये येतात आणि माणसांमधून पाण्यात जातात. तर वन हेल्थच्या दृष्टीने क्लायमेट चेंजच्या दृष्टीने एक महत्वाचे काही निर्णय यामध्ये घेण्यात आले. सगळ्यांनी सहकार्याने एकमेकाच्या या क्षेत्रामध्ये कार्य करण्याचं आणि वन हेल्थच्या दृष्टीने एकमेकांना समर्थन करण्याचं एक महत्वाचा निर्णय यामध्ये घेण्यात आला. शिवाय काही रोग जे आहेत त्यांचं डायग्नोसिस करण्यासाठी निदान करण्यासाठी ज्या चाचण्या लागतात त्या चाचण्यांच्या दृष्टीने सुद्धा चाचण्या सगळीकडे उपलब्ध झाल्या पाहिजे आणि त्या सहजतेने उपलब्ध झाल्या पाहिजे या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. त्यानंतर भारताला जगाची फार्मसी असं म्हटलं जातं. एकंदर जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औषधं पुरवण्यात येतात ती भारताच्या माध्यमातून पुरवण्यात येतात. त्यामुळे सर्वांना
ॲडॉप्टेबल, अफोर्डेबल, ॲजाईल, सस्टेनेबल, इन्क्लुझिव्ह, इफेक्टिव्ह आणि इफिशियंट अशा पद्धतीने म्हणजे सगळ्यांना उपलब्ध होईल, परवडेल, सहज मिळेल, अनेक वर्षापर्यंत टिकेल, सर्वांना मिळेल, परिणामकारक असेल अशा औषधांची निर्मिती करून ती सगळ्यांना उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काय काय सहकार्य करता येईल यावरती देखील महत्वाचा असा विचार आणि त्या दृष्टीने रोड मॅप ज्याला आपण म्हणतो म्हणजे पुढील भविष्याच्या दृष्टीने एकंदर महत्वाचे निर्णय या सभेमध्ये घेण्यात आले. श्रोतेहो, भारतीय नागरिकच नव्हे तर जगभरातील लोकांना सुरक्षित, प्रभावी आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी G20 राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आलं. या अगोदर 18 ते 20 जानेवारी रोजी केरळमध्ये तर 18 ते 19 एप्रिल दरम्यान गोवा इथे दुसरी G20 आरोग्य कृती गटाची बैठक झाली होती. अशा एकूण 4 बैठकांनंतर G20 राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांची गांधीनगर इथे झालेली बैठक महत्त्वाची ठरली. या बैठकीतूनच डिजिटल आरोग्याबाबत जागतिक उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. जागतिक पटलावर डिजिटल आरोग्य सेवा क्षेत्रात एकत्रित प्रयत्नांसाठी हे उपक्रम राबवले जाणार आहेत. अशा डिजिटल आरोग्याबाबत आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र ननावरे अधिक माहिती देत आहेत. डिजिटल ह्याच्यामध्ये देशात आपल्याकडे पुष्कळ मोठी क्रांती झालेली आहे आणि डिजिटल आरोग्य हा विषय अतिशय महत्वाचा आहे. कारण डिजिटल आरोग्यामुळे आपले जे लोक त्यांना ऍक्सेसिबल नाहीये हेल्थ केअर त्यांना ऍक्सेसिबल करू शकतो आणि त्यांना क्वालिटी म्हणजे उत्तम दर्जाची हेल्थ केअर देऊ शकतो. तर डिजिटल आरोग्य म्हणजे काय, जे टेलिमेडिसिन असतं किंवा आणखीन जे काही मेडिसिन जे आपण पेशंटकडे जाऊ शकत नाही पण पेशंटला तेवढ्या लांबूनही आपण देऊ शकतो, अशा ह्याला डिजिटल आरोग्य म्हणतात. आणि ह्या आरोग्याबद्दल G20 मध्ये पुष्कळ डिस्कशन होणार आणि भारत ह्याच्यामध्ये लीडर आहे, त्यामुळे ह्याला फार महत्व आलेलं आहे आणि ह्याचा उपयोग संपूर्ण आपल्या देशाला, संपूर्ण जगाला होणार आहे. ज्या ज्या देशामध्ये त्याची सुविधा जाईल त्या देशातले जे मार्जिनाइज लोक आहेत त्यांना याचा फायदा होईल. दुसरी आणखीन गोष्ट की जे उपक्रम आहेत जे तयार होणार आहेत त्या डिजिटल आरोग्यामध्ये ते त्याचा दर्जा चांगला असेल, त्याची किंमत कमी असेल आणि ह्या समिट मधून ह्या गोष्टीला पुष्कळ प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जी आरोग्यामध्ये जसं आपलं फार्मास्युटिकल आहे, औषधाचं जे आपण जगामध्ये पुढे आहोत, तर ही औषधं आपण एक क्वालिटी ठेवून, एक चांगल्या दर्जाची क्वालिटी ठेवून आपण जगभर हे आपण औषधं पुरवणार आहोत आणि त्याची क्षमताही चांगली असेल आणि इफेक्टिव्हनेस पण असेल. अशा औषधांना आपण ह्या जी समिटमध्ये प्राधान्य देणार आहोत. फायनान्शियली जी लोक येऊ शकत नाहीत अशा लोकांना आणि जे हेल्थ केअर वर्कर आहेत ज्यांचं एकच काम 2-3 वेळा करावं लागतं अशा लोकांसाठी हा एक चांगला उपक्रम आहे ज्याच्यामुळे आपली एनर्जी वाचू शकते व तो भाग जास्तीत जास्त लोकांना देता येईल हे लक्ष ठेवून केलेलं आहे. तरी ह्याचा नक्कीच आपल्या देशाला व जगाला फायदा होईल. श्रोतेहो, G20च्या आरोग्यविषयक कृती गटाच्या बैठकांचा आढावा घेतला तर आरोग्य आणि औषध निर्मिती क्षेत्रातलं भारताचं नेतृत्व जगानं मान्य केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जगाची फार्मसी म्हणून भारताचं स्थान अधिक बळकट झालं आहे. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेप्रमाणे जगातील सर्व नागरिकांना समान आरोग्य संधी या भारताच्या भूमिकेला या बैठकीच्या माध्यमातून जगाच्या पटलावर स्थान मिळवण्यात यश मिळालं असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन शिबानी जोशी.